हाय फ्रेंड्स, नमस्कार. रोज खूप गडबडीत व्हिडिओ बनवते, कधी बनवतच नाही, म्हणजे रोज नाहीच बनवत. कारण आत्ता बघा वीरने आमच्या भिंतीला धुतलं. बरंच कामं असतात, बाहेरचे पण असतात, रस्त्यावरची लेकरं आमची भरपूर आहे, त्याच्यामुळं वेळ मिळत नाही. तर हा आहे वीर. चल 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 पटकन. हे नंदू कुठे? नंदू, वीर नंदू कुठे? हे वीर, ते बघ नंदू गेली तिकडे. हे बघ इकडे. कुठे नंदू? चला मी जाते नंदूकडे. जाऊ. हे बघ इकडे नंदू. हे बघ हे बघ, गेली नंदू दिदी. चला. आज पप्पांना खूप काम असल्यामुळं मला इथेच फिरवावं लागत आहे. बापरे, हा आमचा वॉचमॅन एक अवघड जागचं दुखणं आहे, सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. खूप विचित्र आहे थोडा. पप्पांना खूप काम आहे, पप्पा बाहेर गेल्यामुळे आम्हाला वीरूला इथं फिरवायला, इथंच फिरवते खाली सोसायटीमध्ये. वीर काय इथंच थांबायचं का? एका जागेवर फिरायचं नाही आहे का? ऐकायला येते का वीर? चला मी जाते, बाय. लुटूपुटू वीर आहे आमचा, लुटूपुटू चालतो, खूप खूप लुटूपुटू वीर चालतो. वीर घाणेरडा चाटू नकोस खालचं. इतका गाड्यांचा आवाज, सतत गाड्या जात येत असतात, त्यामुळं गाड्यांचा सततच आवाज येतो. आणि मला काही एडिटिंग वगैरे काहीच करता येत नाही, माझे नॅचरल व्हिडिओ असतात जे आहे ते, कारण मला बाकीचं काहीच जमत नाही. नशीब हे तरी शिकवलेलं आहे मैत्रिणीच्या मुलीने. झालं घातलं. वीरला माझ्या टेकडीवरती फिरण्याची सवय आहे, कारण त्याला इथं अनकम्फर्टेबल वाटतं, टेकडीवरती झाडे असल्यामुळे. चल चल पटकन. अरे चल ना, ये गोलू मोलू, चल पटकन. अरे बाबा, चल बाबू, चला. फटाक्यांच्या आवाजांना खूप घाबरतो आमचा वीर. बाळा वीर, चल घरी, बाकीचं काम आवर, अजून राहिले तुझं. ए हिरो, चल पटकन. आमच्या इथे ना शांतता हा प्रकार नाहीच आहे. खाडखुड खाडखुड आमच्या एरियामध्ये घराच्या बाहेर पडले की चालूच असते इथे लोकांची. सगळ्या लोकांच्या रस्त्यावर लावलेल्या गाड्या धुण्याचं काम याच्याकडे दिले. पाण्याची कमतरता असल्यामुळे सध्या हाच गाड्या धुतो. चला नंदू दिदी तिथं उभी, चल पटकन. ए हिरो, हिरो, वीर, चला. येतोयस का? आमच्याकडे जास्त करून हिंदी बोलणारे आहे, त्यामुळं काय जरा हिंदीत तोकडी मोकडी, कारण मराठी माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे. चलो करो काम, चलो काम कर रहा है वीर. गेलीच नाही तू इकडे. ए वीर इकडे, तू गेलीच नाही, घरी गेली तिच्या. चल पटकन वीरू. किती वेळ झाला वीरला बोलवते, येतच नाही, कारण आमच्या बिल्डिंगमधली एक नंदिनी दिदी आहे, तिथं बोलते आणि तो तिथंच बसलेला. खूप टाईमपास करतो हा. चल पटकन बाळा. दिसतोय का अंधारात हा? येतोय. नंदू दिदी नंतर जाणार आहे घरी, तूच चल अगोदर. माझा मुलगा म्हणतो, मम्मी तू बोलत नको जाऊ, व्हिडिओ काढताना तुझा आवाज खूप घोबरा आहे. आता नॅचरल आवाज आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. वरती बघ वीर, चल 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 चल.
काय करायचं या शेडचं, उठतच नाही आहे, येतच नाही आणि वॉचमॅन काही लक्ष ठेवत नाही आमचं. त्यामुळं खाली नाही ठेवू शकत, कारण तो इतका प्रेमळ आहे की कोणी 2 शब्द गोडीचे बोलला की चालला त्यांच्याबरोबर असा आहे. त्यामुळं नो रिस्क जास्त मराठीत समजते, बाकीच्या भाषा नाही समजत. चल मी जाते.